हा व्हिडिओ ना जुनाच आहे, म्हणजे जेव्हा सुट्ट्या लेकरांना चालू होत्या तेव्हाच आहे. आता तर सगळ्यांच्या शाळा ते चालू झाल्यात आणि आमच्याकडे थोडंसं आता चोरून कामं होते. आधी व्हिडिओ घ्यायला म्हटल्यानं थोडासा हे होत होता. प्रत्येक व्हिडिओला तो आधी असं करतो नाका, पण नंतर मी थोडंसं काही म्हणलं की मग घेऊ देतो. आता त्याचं इकडे चालू होतं आपलं स्वतःच्या हातानं मॅगी बनवून खाणं. असं अधूनमधून साई आमचा आपापलं मॅगी बनवतो आणि मग खातो. तर त्याचं तेच चालू होतं. चल म्हणलं मी व्हिडिओ घेते कसा करत असते सगळ्यांना दाखवते. ठीक आहे म्हणलं. मग आता इथं आमचं चालू होतं असं, तो येतच नव्हता काही. शेवटी त्याला बोलवलं. मग चल म्हणलं घेऊ दे व्हिडिओ, तुला जास्त घेत नाही व्हिडिओमध्ये. मग शेवटी मान्य केला त्यानं आणि मग नंतर सुरू केली मॅगीची. आता प्रोसेस इथं आमची चालू होती. काही नाही, एकदम सिंपल पद्धतीनंच मॅगी करतो साई. आता लेकरांना एवढं काही येत नाही आणि असंही लेकरांना दोन्ही माझ्या मॅगी असं म्हणजे पूर्ण भाज्या वगैरे टाकून केलेली आवडत नाही. ते अशी साध्याच पद्धतीने मी त्यांना मॅगी करून देत असते आणि मग ते माझं बघूनच असं करत होता. मग इथं पाणी वगैरे त्यानं सगळं काही गरम करून घेतलं आणि मग मध्ये आमचं हे असं चालू होतं. आता व्हिडिओत हे म्हण ते म्हण, नको हे चुकाले म्हणून डोक्याला हात लावून घेत होता साई. मग नंतर फायनली एक डायलॉग त्यानं काहीतरी म्हणला, ते त्याला जमला पण तेवढा व्यवस्थित काही येत नव्हता. हे बघा इथं. मग त्याच्यानंतर आता हे आंबे आणले होते, त्या आंब्याला बघावं म्हणलं पिकलेत की नाही आपले आंबे. मग थोडेफार पिकले होते. ते म्हणतात ना शिजेपर्यंत दम पडते, पण थंड होईजेपर्यंत म्हणजे निवजेपर्यंत दम पडत नाही, असं काही झालं होतं आता आमचं. आम्ही एक दोन आंबे असे हे झाले की ते लगेच काढायचे आणि खायचे. आणखी काही एवढे असे पिकले नव्हते, पिकायला वेळ लागणार होता आणखी 4 ते 5 दिवस. थोडे मऊ झाले होते पण खायला छान लागत होते. मग आता 4-5 आंबे काढून घेतले मी याच्यातले, असे एक दाबून बघून. त्याच्यामुळं नाचतात म्हणे, पण आपल्याला कुठं दम पडते एवढी. मग थोडेसे आंबे हे खायला घेतले आणि इकडं आमची मॅगी तोपर्यंत तयार झाली होती. आता सगळं मीच करणार म्हणून सगळं त्यानंच करून आणलं होतं, तरी मी लक्ष देत तिथंच उभी राहिले होते. त्याच्यामुळं चला म्हणलं व्हिडिओ शूट करा. त्याच्यानंतर बघा इकडं आता मॅगी बनवून तयार आहे. अगदी 5 मिनटात बनली आणि मग आता आपण स्वतः केली म्हणून चवीला त्यात छान झाली होती असं सांगत होता. त्याच्यानंतर मग मस्त दोघांनी आणखी इथं आंबे खाले. एवढे काही जास्त पिकलेले सापडले नाहीत, थोडेसे मऊ पडले होते. तेच आंबे आम्ही दोघांनी घेतले आणि मग ते खाल्ली. त्याच्यानंतर मग आता आम्ही दोघंच आज स्पेशली घरी होतात. स्वरा नव्हती, स्वरा धोंडे खायला गेली होती आई अण्णासोबत. त्याच्यामुळं मग आमचा हा कारभार चालू असतो आता दिवसभर. मग इकडं टी व्ही बघत मस्त पापड आणि मग शेंगा एन्जॉय केले. आता कितीही डोळ्याला त्रास झाला, काही झालं तरी मोबाईल झाला की टी व्ही आणि टी व्ही झाली की मोबाईल, असं काही सुट्ट्यामध्ये तर माझं रुटीन चालू होतं. मग इकडे चष्म्याचा नंबर का वाढना. मग मस्त पापड एन्जॉय केले. चला मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.